सोलापूर शहरातील मरियाई चौक डोणगाव रोड येथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई। सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळत नसल्याने काहीतरी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत। अशा वेळी शासन मदत करण्याऐवजी अतिक्रमण विभागाच्या नावाखाली त्यांचे नुकसान करत आहे। शासनाने गरिबांना हाताला कामे द्या, मग अतिक्रमणाची कारवाई करा, अशी जनतेने विनंती केली आहे। म्हणजे जाणून बुजून केलेली कारवाई असं म्हणत होतो। जाणून बुजून केलेली आणि मुद्दामून दिलेला हा मानसिक त्रास आहे। दुकानं काढायला केली आहेत। कोण म्हणलं असं? बनसोडे साहेब कोण आहेत? अतिक्रमणचे कोणतर अधिकारी होतं। तर आमचा उदरनिर्वाह पूर्ण या दुकानावर पावती वगैरे हे करा। गेल्या वेळेस मला पैसे भरून पावती हे करून घे म्हणले। पावती केली का तुम्ही? हा, दाखवा भाऊ। ते मागून घेतले मी महानगरपालिकेला अर्ज। तरी सुद्धा येऊन आज कारवाई केली। नोटीस वगैरे दिले का तुम्हाला? जर बेकायदेशीर नोटीस एक पण आलेलं आहे। 35 वर्षापासून भाडेपट्टा करार मी भरतो महानगरपालिकेला। ते पावती दाखवून बी, कागद दाखवून बी त्यांनी डायरेक्ट कारवाई केली। आम्हाला 5 मिनिट पण वेळ दिला नाही। लोकांची तक्रार यायली आहे। मग आज हे साई सुपरपन मार्केट असोसिएशनच्या अतिक्रमणमध्ये आज हे न काढता पैसे खाऊन समोरचं हॉस्पिटल पण अतिक्रमणमध्ये त्यांच्याकडून पण पैसे खाल्ले। काय हॉस्पिटलचं नाव? हॉस्पिटलचं नाव लोटस हॉस्पिटल आहे। आता तुमचं म्हणणं काय? आम्ही फक्त वेळ मागत होतो, मागं सरकवून घेतो, नुकसान भरपाई झाली आणि आम्हाला द्यावे। आणि तरी पण आम्ही रोडवर नसताना आमचं दुकान जे तोडफोड केली आहे, नुकसान जे केली आहे, त्याबद्दल आम्हाला फक्त कळकळीची विनंती आहे। तुम्ही का महापालिकेच्या जागेत आहेत का? अतिक्रमण महानगरपालिकेच्या जागेतच नाही आहे। नाही, आपण महानगरपालिकेला भाडे भरतो आम्ही। आता 30-35 वर झालं तुम्ही इथं आहे, पण आजच करण्याचं कारण काय आहे तुम्हाला? हे जाणून बुजून केलेली कारवाई। अतिक्रमण मध्ये येतात तुम्ही म्हणून काढलेत खोटं बोलून आम्हाला। आणि ह्या अगोदर पण एकदा येऊन त्रास करून गेले तर फक्त किती 2-2 फुटाचेच दुकान आहेत आमचे, 2-2 फुटाचे फक्त। ते बघा कुठले आहेत दुकान। तुझ्यावर 353 दाखल करीन, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत अंगावर यायला लागलाय मारायला। पोलिसांना सांगायला लागलाय मारा ह्यांना, वडा म्हण, आतमध्ये घ्या ह्यांना म्हणून। मागच्या वेळेस पण त्यांनी अतिक्रमण काढायच्या आधी अगोदर सगळ्याला नोटीस द्यायला पाहिजे मला नोटीस द्यायला आणि खाली करा, आम्हाला मान्य आहे, रोड मोठा होणार आहे, ट्रॅफिक होती, पण सुरुवातीला त्यांनी उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला ना सर। आणि नोटीस द्यायला पाहिजे। नुकसान खूप झालेलं आहे आणि नोटीस न देता अति नुकसान झालेलं आहे आणि आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, आमच्या हातावर पोट आहे। नोटीस न देता अचानक येऊन धडाधडा पाडायला सुरुवात केली। आम्ही वेळ मागत होतो, वेळ सुद्धा दिली नाही आम्हाला त्यांनी। वेळ तर द्यायला पाहिजे। सगळं नुकसान केलं, तुम्ही बघू शकता। व्हिडिओ काढा सर त्याचा। नुकसान बघा किती केलं सगळं। लोकांच्या बनलेल्या तेलाच्या कढया पाडल्यात त्यांच्याकडून। म्हणजे हे जाणून बुजून केलेली कारवाई असं म्हणत होतो। जाणून बुजून केलेली आणि मुद्दामून दिलेला हा मानसिक त्रास आहे। आणि गेल्या वेळेस जेव्हा कारवाई करायला आलते, महिन्याला तुम्ही हप्ता चालू करा, कसला हप्ता? मागणी नाही, तुमची दुकान काय असेल ते ह्या लाईनीने दुकानाचे तुम्ही हप्ते ठरवा, अधिकृत करून द्या म्हणायचं। बनसोडे साहेबच बोलले करून होते। द्या म्हणलं तरी त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत आम्हाला मी तुम्ही हप्ता ठरवा। महानगरपालिकेला अर्ज सुद्धा केला होता, अर्ज केलाय सगळं आयुक्तांना।
मला येणे पावती काय असेल ती भाडे पावती द्यावी. तरी पण मी माझ्या प्रायव्हेट जागेतच आहे. जुन्या पावत्या आहेत त्या चालत नाहीत म्हणून 90च्या नंतरच्या तुमच्या पावत्या 90च्या अगोदरच्या चालत नाहीत म्हणून पावत्या. आमची दुकानं काढाहार केली आहेत. कोण म्हणलं असं? मारहाण करा. कोण बनसोडे साहेब कोण आहेत? अतिक्रमणचे कोणतं अधिकारी होतं तर आमचा उदरनिर्वाह पूर्ण आणि या दुकानावर पावती वगैरे हे करा. गेल्या वेळेस मला पैसे भरून पावती हे ते करून घे म्हणले. पावती केली का तुम्ही? हा. दाखवा भाऊ. ते मागून घेतले हो. मी हा. महानगरपालिकेला अर्ज. तरी सुद्धा येऊन आज कारवाई केली. वॉर्निंग द्यायला पाहिजे होती ते असं करायचं. आणि नोटीस वगैरे दिले का तुम्हाला? जर बेकायदेशीर तर असेल नोटीस एक पण आलेलं आहे. 35 वर्षापासून भाडेपट्टा करार मी भरतो महानगरपालिकेला. ते पावती दाखवून बी कागद दाखवून बी त्यांनी डायरेक्ट कारवाई केली. आम्हाला 5 मिनिट पण वेळ दिला नाही. लोकांची तक्रार यायली आहे. मग आज हे साई सुपरपन मार्केट असोसिएशनच्या अतिक्रमणमध्ये आज हे न काढता पैसे खाऊन बनसोडे साहेबांनी समोरचं हॉस्पिटल पण समोरचं अतिक्रमणमध्ये hospital पण त्यांच्याकडून पण पैसे खाल्ले. काय हॉस्पिटलचं नाव? हॉस्पिटलचं नाव लोटस हॉस्पिटल आहे. आता तुमचं म्हणणं काय आहे? आम्ही वेळ मागत होतो. आम्ही फक्त वेळ मागत होतो. मागं सरकवून घेतो नुकसान भरपाई झाली आणि आम्हाला द्यावे. आणि तरी पण आम्ही रोडवर नसताना आमचं दुकान जे तोडफोड केली आहे, नुकसान जे केली आहे, ते आम्हाला भरपाई मिळाली. त्याबद्दल आम्हाला फक्त कळकळीची विनंती आहे. तुम्ही का महापालिकेच्या जागेत आहेत का अतिक्रमण? महानगरपालिकेच्या जागेतच नाही आहे. नाही आपण महानगरपालिकेला भाडे भरतो आम्ही. आता 30-35 वर झालं तुम्ही इथं आहे, पण आजच करण्याचं कारण काय आहे तुम्हाला? हे जाणून बुजून केलेली कारवाई. अतिक्रमणमध्ये येतात तुम्ही म्हणून काढलेत खोटं बोलून आम्हाला. आणि ह्या अगोदर पण एकदा येऊन त्रास करून गेले तर फक्त किती 2-2 फुटाचेच दुकान आहेत आमचे. 2-2 फुटाचे फक्त. ते बघा कुठले आहेत दुकानं. तुझ्यावर 353 दाखल करीन, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करीन अशी धमकी देत. अंगावर यायला लागलाय मारायला. पोलिसांना सांगायला लागलाय मारा ह्यांना वडा म्हण, आतमध्ये घ्या ह्यांना म्हणून. मागच्या वेळेस पण त्यांनी अतिक्रमण काढायच्या आधी अगोदर सगळ्याला नोटीस द्यायला पाहिजे मला नोटीस द्यायला आणि खाली करा. आम्हाला मान्य आहे, रोड मोठा होणार आहे, ट्रॅफिक होती, पण सुरुवातीला त्यांनी उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला ना सर. आणि नोटीस द्यायला पाहिजे होती. नुकसान खूप झालेलं आहे आणि नोटीस न देता अति नुकसान झालेलं आहे आणि आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आमच्या हातावर पोट आहे. नोटीस न देता अचानक येऊन धडाधडा पाडायला सुरुवात केली. आम्ही वेळ मागत होतो, वेळ सुद्धा दिली नाही आम्हाला त्यांनी. वेळ तर अशा द्यायला प्रकारे पाहिजे. सगळं नुकसान केलं तुम्ही बघू शकता. व्हिडिओ काढा सर त्याचा. नुकसान बघा किती केलं सगळं. लोकांच्या बनलेल्या तेलाच्या कढया पाडल्यात त्यांच्याकडून. म्हणजे हे जाणून बुजून केलेली कारवाई असं हा, म्हणत होतो. जाणून बुजून केलेली आणि मुद्दामून दिलेला हा मानसिक त्रास आहे. आणि गेल्या वेळेस जेव्हा कारवाई करायला आलते महिन्याला तुम्ही हप्ता चालू करा कसला असं सुद्धा हप्ता? मागणी नाही तुमचे दुकान तुमचं काय असेल ते ह्याला इनिमी दुकानाचे तुम्ही हप्ते ठरवा. अधिकृत आणि काय करून द्या असेल ते म्हणायचं. बनसोडे साहेबच बोलले करून होते. द्या म्हणलं तरी त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत आम्हाला म्हणून मी तुम्ही हप्ता ठरवा. महानगरपालिकेला अर्ज सुद्धा केला होता अर्ज केलाय सगळं. आयुक्तांना की मला येणे पावती काय असेल ती भाडे पावती द्यावी. तरी पण मी माझ्या प्रायव्हेट जागेतच आहे. जुन्या पावत्या आहेत त्या चालत नाहीत म्हणून 90च्या नंतरच्या तुमच्या पावत्या 90च्या अगोदरच्या चालत नाहीत म्हणून पावत्या.